पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानकावर पहाटे एका महिलेवर अतिप्रसंग झाल्याने महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित आहे। तर हे प्रकरण ताजे असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं महिलांच्या सुरक्षेबाबत सोलापूर बस स्थानक परिसराची पाहणी रात्री 10 वाजता करण्यात आली। सोलापूर बस स्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी नसल्याचे दिसून आले। रात्री मुक्कामी जिथे बस थांबवल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे। डेपोमध्ये एसटीचे दरवाजे केबिन खुले आहेत। सुरक्षा रक्षक यांची कमतरता आहे। अवघे 3-4 सुरक्षा रक्षक आहेत। शौचालयाची दुरावस्था झालेली आहे। महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे। एवढा मोठा बस स्थानक परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही। याबाबत आगार व्यवस्थापक नागेश जाधव यांना या प्रश्नाबाबत व महिलांच्या सुरक्षेचे बाबत काय दक्षता घेतली याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाब विचारण्यात आला। पुण्यातील प्रकरणानंतरही सोलापूर बस स्थानक प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले। संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांनी आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीनं सदरील उपाययोजना करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला आगार प्रमुख नागेश जाधव यांनी दिले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष भैया जगदाळे, गोवर्धन गुंड, संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कदम, दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, कार्याध्यक्ष यशवंत लोंढे, उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, संतोष सुरवसे, जिल्हा सचिव राजेंद्र माने, संघटक सतीश वावरे, संघटक चंद्रशेखर कंटीकर, राजेश गायकवाड, सिद्धाराम साबळे आदी उपस्थित होते। काल पुण्यात जे आपल्या माता भगिनीवर बस स्थानकात अत्याचार घडला त्या अनुषंगाने आज संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक सोलापूर येथे पाहणी करण्यात आली संभाजी ब्रिगेड तर्फे। त्यात आम्हाला सुरक्षेच्या जे साधनं आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे असतील ठिकठिकाणी, लाईटची सोय, महिला जिथं गाड्या पार्किंग होतात तिथं पूर्णतः अंधार आहे। त्याचबरोबर कुठं भिंती तुटलेल्या आहेत जिथून अवैध प्रकार घडू शकतात आणि कुठंही एवढा अंधार आहे सोलापूर बसस्थानकात की कुठंही कानाकोपऱ्यात असा प्रकार घडू शकतो। त्या अनुषंगाने आम्ही आपले आगार प्रमुख जाधव साहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत की लाईटची सोय सगळीकडे व्हावी, आगारात ठिकठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, महिलांसाठी बैठक व्यवस्था व्यवस्थित व्हावी, त्याचबरोबर भिंती जिथं तुटलेल्या आहेत त्या पूर्णतः बांधून घेण्यात यावे ह्या सूचना आणि ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवावेत। सुरक्षा रक्षकची कमतरता इथं आढळली ते वाढवण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आगार प्रमुखांनी आम्हाला ह्या आठवड्यात ह्या सर्व त्रुटी पूर्ण करून आम्ही व्यवस्थित सर्व करून ठेवतो आणि महिला भगिनींच्या सुरक्षेची काळजी घेतो हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। जर हे आश्वासन त्यांनी ह्या आठवड्यात पूर्ण केलेलं नाही तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आम्ही पूर्ण आंदोलन करू आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने काय परिणाम भोगावे लागतील ते आगार प्रमुखांनी परत भोगावेत। जय शिवराय।